महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं आज उमेदवारी अर्ज भरत असताना होणाऱ्या पत्रकार परिषदेस उपस्थित ज्याने राज्याच्या मजूर चळवळीचं नेतृत्व केलं, राज्य संघाचं नेतृत्व केलं, सहकारात पडद्यामागून भूमिका बजावणारे आमचे मित्र संजीव कुसाळकर साहेब, ज्यांनी आता आपल्यासमोर मार्गदर्शन केलं, ते राज्यातले एक सहकारी नेते, अनुभवी नेते माननीय शिवाजीराव नलावडे साहेब, ज्यांच्या नेतृत्वाखाली मागे संघाची वाटचाल चालू होती, ते विद्यमान अध्यक्ष माननीय रामदास मोरे, सर्व सन्माननीय उमेदवार, सहकारातले नेते, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, राज्य सहकारी संघ याला एक वैभवशाली अशा प्रकारची परंपरा आहे आणि अनेक मोठ्या धुरीणांनी या संघाचं नेतृत्व केलंय. युवाना अगदी राज्य सरकारला सहकारात मार्गदर्शन करण्याची भूमिका सुद्धा याच राज्य संघाने निभावलेली आहे आणि अनेक राजकीय नेत्यांचा, लोकप्रतिनिधींचा संघाशी थेट हस्ते परहस्ते या ठिकाणी संबंध आलाय. राज्यातल्या लाखो सहकारी संस्थांना शिक्षण प्रशिक्षणाचं काम हा संघ करतो, परंतु मागच्या काळामध्ये हे वैभव थोडं कमी होताना दिसलं आणि मग शिक्षण प्रशिक्षणाच्या अनेक छोट्या मोठ्या संस्था आल्या, खाजगी संस्था आल्या आणि मग ज्या प्रमुख उद्देशानं हा राज्य संघ चालत होता त्या उद्देशालाच हरताळ फासला जातोय की काय, अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली. आणि म्हणून मग गेल्या वेळेला कुसाळकर साहेब आणि आम्ही समोरासमोर लढलो होतो आणि मग त्यांनी विचार केला की आज खऱ्या अर्थानं राज्य सहकारी संघाला दिशा देण्याची आवश्यकता आहे, ताकद देण्याची आवश्यकता आहे. राज्यामध्ये विभागीय सहकारी बोर्ड आहेत, जिल्हा सहकारी बोर्ड आहेत, त्या माध्यमातून सहकारी संस्थांना मार्गदर्शन करून पुनर्जीवित करणं, सशक्त करणं, हे काम करण्यासाठी त्यांनी मला सांगितलं की भाऊ, जर आपण या ठिकाणी लक्ष घातलं, आज कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा आहेत, राज्यातल्या सहकारातल्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा त्या ठिकाणी आहेत आणि त्याच्यामुळे संजय कुसाळकर यांच्या आग्रहास्तव आणि आपल्या सहकारातल्या कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव या ठिकाणी मी या निवडणुकीत लक्ष घालण्याचं ठरवलं आणि मी संजय कुसाळकरांचे मनापासून आभार व्यक्त करेन की मोठ्या मनानं आम्ही सगळ्यांनी एकत्रित येऊन ही निवडणूक लढवायची त्या ठिकाणी ठरवलेली आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही 12 उमेदवारांनी अर्ज त्या ठिकाणी भरलेले आहेत. सहकार पॅनल जे मी स्वतः, संजीव कुसाळकर आणि माननीय शिवाजीराव नलावडे साहेब आणि माजी अध्यक्ष मोरे अशांच्या पुढाकारानं, नेतृत्वाखाली या पॅनलच्या उमेदवारांची घोषणा सुद्धा मी या ठिकाणी करतोय. मी स्वतः मुंबई विभागीय बोर्डातनं निवडणूक लढवतोय. संजीव कुसाळकर या आदर्श संस्थांमधनं निवडणूक लढवतील. रामदास मोरे हे आदर्श मतदारसंघातनं त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. अर्जुनराव बोरुडे हे ओबीसी मतदारसंघातनं निवडणूक लढवत आहेत. नंदकुमार काटकर हे त्या ठिकाणी आदर्शमधनं निवडणूक लढवत आहेत. सुनील ताटे हे त्या ठिकाणी आदर्श मतदारसंघातनं निवडणूक लढवत आहेत. नितीन बनकर हे आदर्श मतदारसंघातनं निवडणूक लढवत आहेत. जयश्री पांचाळ या मुंबईतील एक लढाऊ अशा महिला नेत्या आहेत, त्या लेडीज रिझर्व्हमधनं लढवत आहेत. विष्णू घुमरे SC, हिरामन सातकर पुणे विभागीय
बोर्डातून, जिल्हा सहकारी बोर्डातून, त्याचबरोबर प्रकाश दरेकर हे राज्यातल्या शिखर संस्थांमधून आणि अनिल गजरे ज्यांचे बंधू या राज्य संघाचं नेतृत्व काही वर्ष त्या ठिकाणी करत होते, त्या ॲडव्होकेट अशोकराव गजरे यांचे बंधू हे त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. अजून ज्या काही जागा आहेत त्या सुद्धा समन्वयातनं एकच उमेदवार असावा अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे. कारण राज्यातल्या सहकारामध्ये पक्ष नसतो, जातपात नसते आणि म्हणून पक्षीय पादत्रानं बाजूला ठेवून सहकाराच्या आणि या संघाच्या भल्यासाठी, कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी आणि राज्यातल्या सहकार चळवळीला दिशा देण्यासाठी या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी सहकार पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढायची त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. मी येण्यामागे, मला बोलावण्यामागे निश्चितच अपेक्षा त्या ठिकाणी आहेत की सरकारच्या माध्यमातून जे विषय प्रलंबित आहेत ते विषय सुटावे. पूर्वी राज्य सहकारी संघाला शिक्षण निधी यायचा कंपल्सरी, नंतर कायद्यात बदल करून अनेक इन्स्टिट्यूशन्स झाल्या, खाजगी संस्था आल्या आणि त्याच्यामुळे मूळ शिक्षण निधी हा नसल्यामुळे शेवटी आर्थिकदृष्ट्या सुद्धा संघाला त्या ठिकाणी सामोरं जावं लागलं. त्याच्यामुळे त्यासाठी आमचा प्रयत्न राहील. कर्मचाऱ्यांचे प्रलंबित काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नासंदर्भात सुद्धा राज्य सरकारला त्या ठिकाणी आम्ही विनंती करू आणि जे सहकाराच्या भल्याचं आहे, जे महाराष्ट्राच्या राज्य सहकारी संघाच्या पुनर्वैभवासाठी करावं लागेल ते आम्ही सारे मिळून निश्चितपणे करू. या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री यांचाही आशीर्वाद सहकारी या संघाच्या वाटचालीसाठी निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये राहणार आहे आणि त्याच्यामुळं या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व सहकारी कार्यकर्त्यांना मी या निवडणुकीच्या माध्यमातून विश्वास देतो की आम्ही सारे सहकारी त्या ठिकाणी कुठल्याही पक्षाचे असो, कोणी असो, सहकारी ही आपली जात समजून या संघाला पुन्हा पुनर्वैभवाचे दिवस आणू. संघाच्या कर्मचाऱ्यांचे, राज्यातल्या सहकारी संस्थांचे, शिक्षण निधी संदर्भात आणि इतर जे काही विषय आहेत ते प्रामाणिकपणे मार्गी लावू अशा प्रकारचा आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील सहकारी कार्यकर्त्यांना मी विश्वास देऊ इच्छितो. सर, एकूण किती जागा आहेत आणि मतदार किती आहेत याचं एकूण टोटल 21 जागा आहेत. हा, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळे असं काय आम्ही कोणी लढवू नका असं सांगितलेलं नाही. परंतु ओव्हरऑल मला 90% मानसिकता, 2-5% इकडे तिकडे असेल की हे समंजसपणा, एकोप्यानं, समन्वयातून व्हावं अशा प्रकारची मानसिकता आहे आणि त्याच्यामुळे वाटतं सगळे एकत्रितपणेच या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जाऊ आणि या संघाचं अस्तित्व टिकवू आणि त्याला चांगल्या प्रकारे गती देऊ. मतदार किती आहेत? आकडा आहे का? 2100 एकूण मतदार. 2100 वरती किती? 2140-45. इतर काय विचारायचं आहे? राहुल गांधी यांनी ट्विट केलंय. हे संपलं का? राहुल गांधींनी ट्विट केलं, त्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांवरती आरोप केले की त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी मतदाराची टक्केवारी वाढवली, त्यांनी मताची चोरी केली असं त्यांनी थेट आरोप केला. मला वाटतं आरोप करायला काय फार अक्कल लागत नाहीये. बरं, राहुल गांधींना अलीकडच्या काळात देशाच्या राजकारणात सिरियस घेत नाही. याचं कारण ते राजकारणच गांभीर्यानं करत नाहीत. पार्ट टाइम जसं असतं तसं परदेशात फिरायला जातात, एखाद 2 दिवस देशात येतात, अशाच प्रकारचे काहीतरी वक्तव्य करायची, संशय व्यक्त करायचा, खळबळजनक बोलायचं आणि राजकारण करायचं हा त्यांचा हे सुरू झालेला आहे. आता यामध्ये निवडणूक आयोग नावाची यंत्रणा आहे जे संविधानानं निर्मित केले. आपलं म्हणणं असेल तर आपण आयोगाला सांगतो आणि आयोगानं तपशीलवार त्यांना उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे. अजून
या देशामध्ये अथॉरिटी आहेत, कोर्ट आहे. आपल्याला जे वाटतं त्या त्या प्लॅटफॉर्मवर आपण सांगू शकतो, पण ह्यांना उत्तर नको. ह्यांना अशा प्रकारे संशय निर्माण करून आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला आज त्या ठिकाणी गतीनं पुढे नेत आहेत, त्याला ब्रेक लावण्यासाठी, त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी अशा प्रकारचा त्यांचा केविलवाना उद्योग दिसतोय. संदीप देशपांडे फार मोठे नेते आहेत, ते मुख्यमंत्र्यांवर टीका करायला लागलेत. त्याच्यामुळे मी त्यांच्यासमोर छोटा आहे म्हणून त्यांच्या टीकेला उत्तर देत. सर, पालखी सोहळा सुरू आहे आणि असं पालखी सोहळा सुरू असतानाच आजूबाजूचं जे वक्तव्य आहे ते कितपत योग्य आहे? दोन समाजांमध्ये बस मला वाटतं अबू आझमीचं थोबाड फोडलं पाहिजे, कारण या ठिकाणी आम्ही वारकरी संप्रदायाची लोक आहोत. आपण संस्कृती धर्म मानणारी लोक आहोत आणि मोठ्या प्रमाणावर वारकरी आपल्याकडे आहेत. आम्ही कधीच त्या ठिकाणी नमाजाच्या संदर्भात असं कधी बोललो नाही. खरं म्हणजे नमाज खुलेआम रस्त्यावर, वाहतुकीला अडथळे, चालायला अडथळे आणि चिरंतर चालू असतो. त्यांनी पहिलं आपलं झाकून बघावं. आमच्या वारकऱ्यांची दिंडी ही रोज नसते, त्याच्यामुळं ती प्रासंगिक असते, हे अबू आझमीने त्या ठिकाणी समजून घ्यावं. परंतु अबू आझमींना माहीत आहे असं बोललं की मीडियामध्ये पब्लिसिटी राहू, आपली राजकीय दुकानदारी, आपली पोळी भाजण्यासाठी ठरवून अबू आझमीने केलेला हा उद्योग आहे. परंतु त्यामुळं त्यांना पब्लिसिटीच्या ऐवजी जन भावना ज्या आहेत त्याच्या रोषाला सामोरं जावं लागताना दिसतंय. सर, संजय राऊतांनी वक्तव्य केले की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे खरं महाराष्ट्राचे शत्रू आहेत. त्यांनी असं वक्तव्य केलं की हिंदी सक्तीवरून जर तुम्ही भाजपाच्या मांडीला मांडी लावून बसताय तर मग तुमच्याकडे तेवढी ताकद नाही की तुम्ही देवेंद्र फडणवीस किंवा नरेंद्र मोदीला जाब विचारा. गुजरातमध्ये हिंदी सक्ती करत नाही, पण आमच्यावर हिंदी सक्ती लागली. हिंदी सक्तीच्या संदर्भात आमची स्पष्ट भूमिका आहे. आम्ही मराठीच्या बाजूनच आहोत, मराठी सक्तीच्या बाजूनं आहोत, हिंदी सक्तीच्या बाजूनं आम्ही नाहीत. जी गोष्टच नाहीये ते साप म्हणून भुई थोपटायच्या संजय राऊतांचा रोजचा सकाळी उठल्यावर प्रयोग असतो. जी गोष्ट सक्तीची नाही ती सक्तीची करून मुंबई महापालिकेच्या निवडणुका, राज्यातल्या निवडणुका आल्यात, ते त्या ठिकाणी अजेंडा सेट करू पाहतायत. पण हिंदी सक्तीच्या बाजूनी आम्ही कधीच नव्हतो आणि नाही आहोत. मुंबई महापालिकेचा तुम्ही विषय काढला. जर दोन्ही ठाकरे एकत्र आले तर भाजपला जड जाईल म्हणून तुम्हाला त्यांना एकत्र द्यायचं नाही का? कसं बघता मुंबई महापालिकेकडे? कारण उद्धव ठाकरेंसाठी खूप प्रतिष्ठेची ही निवडणूक मानली जाते. भाजपही ती निवडणूक तेवढीच प्रतिष्ठेची करू पाहते. ते दोघंही ठाकरे आहेत. आम्ही ठरवून ते वागत नसतात, त्यांना त्यांचं मत असतं आणि त्यांनी राजकीय काय करावं हा त्यांचा विषय आहे. आमच्या सांगण्यावर त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेब किंवा राज ठाकरे साहेब भूमिका घेतील असं आपल्याला का वाटतंय? त्याच्यामुळे त्यांचे स्वतंत्र पक्ष आहेत आणि यापूर्वी संपूर्ण सगळे महाविकास आघाडीची लोक विरोधातच होती आणि त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेनं भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या मागे उभं राहण्याचा मॅन्डेट विधानसभेला दिलाय आणि तोच पुढे त्या ठिकाणी राहील. सर, प्रकाश महाजननी असं वक्तव्य केलंय की दोन्ही ठाकरेंनी खरं तर एकत्रित यायला पाहिजे. जर नाही झाले तर मराठी माणसं त्यांना माफ करणार नाहीत, कारण की भाजप हे दोन्ही पक्षाला संपवतील. आम्ही कोण आहेत? भाजपामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का पाकिस्तान आलेत का? आम्ही सगळे भाजपचे नेते, आमदार, खासदार, नगरसेवक, झेडपी मेंबर. त्याच्यामुळे मला वाटतं मराठी माणसासाठी जेवढी लोक पुढे येतील त्यांचं स्वागतच आहे. पण केवळ आम्हीच मराठीचे कनवाळू आहोत असं काही नाही आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलं. देवेंद्र फडणवीस साहेबांनी यासाठी टोकाचा पुढाकार घेतला. मुंबईतल्या मराठी शाळा कोणाच्या कारकिर्दीत बंद झाल्या? त्याच्यामुळे योग्य वेळी त्याची उत्तरं देऊ. परंतु भारतीय जनता पार्टी सुद्धा मराठी माणसांसाठी आहे, मराठी माणसांच्या उत्कर्षासाठी. प्रभाग रस्त्याच्या वाढीचा एक महिनाभराचा कालावधी लागणार, त्याचा कसा फटका बसू शकतो किंवा फायदा होऊ शकतो, काय वाटतं? एक लक्षात ठेवा, आम्हाला काय वाटतं यावर निवडणूक आयोगाचं नाही किंवा रचना नाही. त्यांची काही निवडणुकीची प्रक्रिया आहे, पद्धत आहे, त्याप्रमाणे त्यांच्या रचना करतील. आता रचना करत असताना कधी फायदा होतो, कधी तोटा होतो, हे आपल्याला रचना झाल्यानंतर कशा झाल्यात
त्यानंतर त्यावर भाष्य करता येईल. आत्ताच आपण असं झालं तर त्या बोलण्याला काय अर्थ आहे असं मला वाटत नाही. तुम्ही एवढी सांगताय नामांतराचा वाद समोर आहे. मुरली बाजीराव पेशवांचं नाव घेऊन एका पुत्राने पदाची आहे ते त्याला विरोध संभाजी ब्रिगेड करत आहे. महात्मा फुलेंचं नावाची मागणी संभाजी ब्रिगेड करत आहे. वेगवेगळ्या प्रकारची श्रद्धास्थानं वेगवेगळ्या समाजाची असतात, नेत्यांची असतात, पक्षाची असतात. त्याप्रमाणे ते मागणी करत असतात. या संदर्भात सर्वस्वी निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्य सरकार सर्वकष विचार करून घेत असतात. त्यामुळे यावर माननीय मुख्यमंत्रीच भूमिका घेऊ शकतात किंवा निर्णय घेऊ शकतात. सरकार अधिकृतपणे यावर भाष्य करू शकतो. माळेगाव निवडणुकीत ना अजित पवारांच्या सह इतर 2 पॅनल म्हणजे शरद पवारांचा आणि टवाळांचा देखील पॅनल होतं. अगदी प्रतिष्ठा पण आला होती कारण अजित पवार स्वतः या निवडणुकीत उभा टाकले होते. सगळे ते निवडून आले. काय वाटतं दादांनी उपमुख्यमंत्री असताना केवळ सहकारी एक साखर कारखान्यासाठी एवढी निवडणूक मनाला लावली? दादा निवडून आले. दादा मला वाटतं मतदार हा त्या निवडणुकीत कुठली आहेत, कोणत्या निवडणुकीच्या माध्यमातून त्या संस्थेचं भविष्य नीट सांभाळू शकतो, संस्थेला ताकद देऊ शकते, हा मतदार त्या निवडणुकीत ठरवत असतो. आता दादांवर टीका करत असताना ते एवढ्या खालच्या निवडणुकीसाठी का उतरतात, तर आपण असाही विचार करू शकतो की एवढा मोठा माणूस राज्याचा उपमुख्यमंत्री एका संस्थेच्या काळजीपोटी त्या ठिकाणी निवडणूक लढवतोय. आणि मला वाटतं की मतदारांनाही कळतं, सभासदांनाही कळतं की दादा राज्याचे मुख्यमंत्री आहेत, महायुतीमध्ये आहेत आणि महायुतीचं सरकार आहे. स्वाभाविकपणे त्यांच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून कारखान्याला कोण मदत करू शकतो त्या आधारेच त्या ठिकाणी माळेगावची सभासद आणि मतदार भूमिका घेतील. तर कर्जमाफीच्या संदर्भात काय धोरण आहे? कारण की विरोधक सातत्याने तुमच्यावर आरोप करताना दिसतंय. या संदर्भामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, योग्य वेळी त्या ठिकाणी कर्जमाफीचा निर्णय त्या ठिकाणी घेतला जाईल. सर, भास्कर जाधव यांनी शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारलं तर आनंद होईल असं तुझं सामान्य. नाही, मलाही खूप आनंद होईल. कारण भास्कर जाधव हे कडवट शिवसैनिक आहेत. बाळासाहेबांच्या विचारानं भारावलेला सैनिक भास्कर जाधव मी पाहिलाय. आणि त्याच्यामुळे जर बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार आणि मराठी माणसांची भूमिका घेऊन शिंदेसाहेब काम करत असतील तर त्याच विचाराला साथ देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल तर तो स्वागतार्हच असेल.